महायुतीला महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय मिळाला आहे। मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। मात्र मंत्रिपदासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात बुडवून ठेवलेले आहेत। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणातून मंत्रिपदासाठी भाऊगर्दी झाली आहे। महायुतीमधल्या तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदासाठी कोण कोण इच्छुक आहे बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। महायुतीने प्रचंड बहुमत मिळवून महाराष्ट्रात सत्ता मिळवली आहे। महायुतीचे विक्रमी आमदार निवडून आलेत। साहजिकच मंत्रिपदासाठी इच्छुकांची गर्दीही वाढली आहे। महायुतीच्या तिन्ही पक्षात मंत्रिपदासाठी इच्छुकांची भली मोठी रांग लागली आहे। काही जुन्या मंत्र्यांचा पत्ता कट करून अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्याची शक्यता आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातनं अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे इच्छा बोलून दाखवली आहे। विदर्भातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। त्यामध्ये भाजपकडनं चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेकडनं आशिष जयस्वाल, भाजपकडून कृष्णा खोपडे, भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम, शिवसेनेचे संजय राठोड, राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक, भाजपचे बंटी भांगडिया, भाजपचे रणधीर सावरकर, भाजपचे प्रकाश भारसाकळे, भाजपकडनं अशोक उईके, युवा स्वाभिमानकडनं रवी राणा, शिवसेनेकडनं नरेंद्र भोंडेकर, भाजपकडून परिणय फुके, तर संजय कुटे भाजपकडून देखील इच्छुक आहेत। मराठवाड्यातही महायुतीला मोठं यश मिळालंय। त्यामुळे मंत्रिपदासाठी अनेकांनी लॉबिंग सुरू केली आहे। अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेत। त्यामध्ये शिवसेनेकडनं संजय शिरसाट, भाजपकडनं अतुल सावे, शिवसेनेकडनं अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर, तर भाजपकडून बबनराव लोणीकर, राष्ट्रवादीकडनं प्रताप पाटील चिखलीकर, भाजपकडून तुषार राठोड, भीमराव केराम, शिवसेनेकडून बालाजी कल्याणकर, तर भाजपकडून राणा जगजितसिंह पाटील, मेघना बोर्डीकर, तानाजी मुटकुळे, संभाजी पाटील निलंगेकर, राष्ट्रवादीकडनं संजय बनसोडे, भाजपकडनं अभिमन्यू पवार, राष्ट्रवादीकडनं धनंजय मुंडे, पंकजा मुंडे भाजपकडून, सुरेश धस देखील भाजपकडून, तर राष्ट्रवादीकडनं प्रकाश सोळंके देखील इच्छुक आहेत। उत्तर महाराष्ट्रामधूनही मंत्रिपदासाठी इच्छुकांची गर्दी आहे। मंत्रिपद मिळावं यासाठी अनेक आमदारांनी वरिष्ठांना गळ घातली आहे। उत्तर महाराष्ट्रावर नजर टाकल्यास शिवसेनेकडनं दादा भुसे, राष्ट्रवादीकडनं छगन भुजबळ, भाजपकडनं राहुल आहेर, सीमा हिरे आणि देवयानी फरांदे, तर राष्ट्रवादीकडनं माणिकराव कोकाडे, गुलाबराव पाटील शिवसेनेकडून, गिरीश महाजन भाजपकडून, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, संजय सावकारे, जयकुमार रावल, विजयकुमार गावित आणि राधाकृष्ण विखे पाटील भाजपकडून इच्छुक आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं संग्राम जगताप आणि आशुतोष काळे देखील इच्छुक आहेत। पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यश अपेक्षित होतं, मात्र इथंही महायुतीने जोरदार कामगिरी केली आहे। त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये हसन मुश्रीफ राष्ट्रवादीकडनं, शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, तर भाजपकडनं समाधान आवताडे इच्छुक आहेत। भाजपकडूनच सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ इच्छुक आहेत, तर शिवसेनेकडनं सुहास बाबर इच्छुक आहेत। भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडनं, भाजपमधून जयकुमार गोरे, शिवसेनेकडनं महेश शिंदे आणि शंभूराज देसाई इच्छुक आहेत। कोकणातूनही अनेकांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली आहे। एकनाथ शिंदेंची भेट घेऊन शिवसेनेच्या नेत्यांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे। कोकणातून मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्यांमध्ये भरत गोगावले शिवसेनेचे, शिवसेनेकडनं दीपक केसरकर, नितेश राणे भाजप, उदय सामंत शिवसेना, राष्ट्रवादीकडनं शेखर निकम आणि शिवसेनेच्या योगेश कदमांचा समावेश आहे। मुख्यमंत्री कोण होणार यावरून महायुतीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। त्यातच महायुतीच्या तिन्ही पक्षांमधून मंत्रिपदासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवलेत। आता अखेर मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।